नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2.5चे राहिलेले प्रश्न सोडूया. त्यातला मी चौथा लिहित आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी प्रश्न वाचत आहे, पुस्तक जवळ ठेवा. चौथा प्रश्न 2.5चा. ज्या वर्ग समीकरणाची मुळे पुढील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. तर आधी एक सूत्र लिहितो विद्यार्थी मित्रांनो. इथं प्रश्न आहे 0 आणि 4 देऊन आहे, राईट. तर एक सूत्र होतं, अल्फा आणि बीटा ही मुळे असलेले वर्ग समीकरण पुढील सूत्राने आपण काढतो. असं काही याच्यास आपण 2.5 शिकलेलो आहोत. तर पहा, मी सूत्र लिहित आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, हा 0 जो आहे तो काय आहे, इथे अल्फा आणि बीटा आहे 4, राईट. तर यास आपण अल्फा आणि बीटाचे या सूत्रामध्ये किमती ठेवून याला सोडूया. तर बघा, अल्फाची 0 आहे आणि बीटाची काय 4. तर मी इथे किमती ठेवत आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा सूत्रामध्ये, या सूत्रामध्ये एक्स स्क्वेअरची किंमत दिलेली नाही म्हणून एक्स स्क्वेअर जसं आहे तसं, मायनस अल्फाची किंमत आहे इथे 0, तर 0 ठेवत आहे, प्लस बीटाची किंमत आहे 4, बीटाची किंमत काय आहे 4, तर त्या जागी मी 4 ठेवत आहे, इंटू एक्स प्लस अल्फाची किंमत परत 0 आहे, 0 ठेवली, इंटू बीटाची किंमत किती आहे, बीटाची 4 इक्वल टू 0. याला सोडूया. एक्स स्क्वेअर मायनस 0 आहे इथं, 0 प्लस 4 होणार, पण मोठ्या संख्येची चिन्ह इथे प्लस आहे, पण इथे मायनस आहे, तर मायनस 4 इंटू काय एक्स, 4x. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 इंटू 0 काय होणार, इथे होणार 0. म्हणजे आपण नाही लिहिले तरी चालेल, तर इक्वल टू डायरेक्ट आपण इथे 0 लिहून टाकूया. परत एकदा, एक्स स्क्वेअर जसं आहे तसं 0 आहे, काही अर्थ होत नाही, इथे प्लस 4 आहे, पण इथं मायनस साईन आहे, मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार, या ब्रॅकेटला मायनस साईन लागणार आणि -4 होणार, इंटू एक्स. आता 4 इंटू 0 हे नाही लिहिलं तरी चालेल, कारण 0 आहे, इक्वल टू डायरेक्ट आपण काय लिहिलं 0. तर या प्रकारे हे आपल्याला इष्टवर्ग समीकरण मिळालं आहे. इष्टवर्ग समीकरण काय आहे बघा, मी इथे लिहित आहे. इष्ट वर्ग समीकरण एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0 आहे, असं वाक्यात लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघूया 5वा प्रश्न. म्हणजे आपण त्यातला सोडत आहोत, पण सॉरी, चौथ्यातला दुसरा, 5वा नाही. आपण आधी कंटिन्यू करूया याला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी दुसरा प्रश्न लिहित आहे इथे आहे किंमत दुसऱ्या प्रश्नामध्ये 3 वजा किती 10. तर बघा, येथे अल्फा आहे 3, बीटा आहे -10. सूत्र लिहूया परत. एक्स स्क्वेअर मायनस, आपलं सूत्र आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. तर ज्या किमती आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठेवायच्या. अल्फाच्या जागी अल्फाची किंमत, बीटाच्या जागी बीटाची किंमत, राईट. तर बघा, एक्स स्क्वेअर मायनस इथे अल्फाची किंमत किती आहे 3, प्लस बीटाची किंमत किती आहे -10, तर ब्रॅकेटमध्ये ठेवूया -10. त्यानंतर इथे आतमध्ये डबल ब्रॅकेट आलं म्हणून आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊन देऊया. त्यानंतर इंटू काय आहे एक्स आहे, प्लस अल्फाची किंमत काय आहे विद्यार्थी मित्रांनो 3, इंटू आहे इथे नजर तरी समजून जायचं, इथे बीटाची किंमत काय आहे -10 इक्वल टू 0. याला सोडूया आता. एक्स स्क्वेअर इथे बघा मायनस आहे, तर मायनस देऊया. 10तून 3 गेली तर मायनस साईन आहे, बरोबर. 10तून 3 गेली किती राहणार -7, ब्रॅकेटमध्ये ठेवूया, इंटू एक्स. त्यानंतर 10×30, पण इथं मायनस चिन्ह आहे, तर इथे काय लागणार -30 इक्वल टू 0. याला सोडूया. एक्स स्क्वेअर इथे होणार मायनस का होणार प्लस, तर 7x आणि हे -30 जसं आहे तसं इक्वल टू 0. तर तुम्ही वाक्यात लिहायचं, इष्टवर्ग समीकरण एक्स स्क्वेअर प्लस 7x - 30 इक्वल टू 0 आहे या प्रकारे.
त्यानंतर त्यातलाच दुसरा बघूया. त्यातला तिसरा बघूया. 1/2 आणि काय -1/2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, x² मायनस सूत्र आपण लिहित तेच अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, इथे आहे प्लस अल्फा आणि बीटा इक्वल टू 0. ज्या किमतीत हे ठेवायचे आपल्याला, हे काय अल्फा आणि हे काय कशाची किंमत आहे, बीटाची. सूत्र लिहित आहे x² मायनस अल्फाची किंमत आहे 1/2, इथे प्लस आहे, पण इथे बीटाची किंमत काय -1/2, ब्रॅकेटमध्ये ठेवूया -1/2 इंटू एक्स प्लस अल्फाची किंमत आहे 1/2 इंटू बीटाची किंमत आहे -1/2 इक्वल टू 0. x². तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मायनस आहे, तर इथे ब्रॅकेटच्या अंदर काय लिहू आपण, 1 मायनस लागेल. इथे 1/2 आहे, याचं मायनस इथे येणार आणि हे 1/2 जसे आहे तसे इंटू एक्स प्लस 1 इंटू 1, पण इथे मायनस आहे, इकडे मायनस साईन लागणार, 1 इंटू 1 आणि 2 इंटू 2 किती होणार 4, तर 1/4 राईट, -1/4 इथे होणार x². बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्लस आहे आणि मायनस आहे, कटलं तर इथे काय राहणार. समजा इथे प्लस होतं, इथे मायनस होतं, तर काय होणार, इथे 0 होणार. 0 इंटू एक्स काय होणार, काहीच नाही होणार, 0 होणार. 0 इंटू एक्स 0. x² हा मायनस आहे, मायनस इथे लावला 1/4 इक्वल टू 0. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया किंवा 4 काढण्यासाठी सर्व साईडला आपण 4ने मल्टिप्लाय करूया. तर इथे 4 राईट, इंटू 4, इथे पण 4 आणि इथे पण 4. म्हणजे जसं आपण इथं सर्व पदांना म्हणजे सर्व टर्म्सला मल्टिप्लाय केलं किती 4 ना, तर इथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे तुम्हाला, मल्टिप्लाय केलं म्हणून राईट. व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर उत्तर होणार 4x², तर 4x² होणार इथे. ओके, 4 इंटू x², 4x² लिहिला. त्यानंतर 4 कटले, इथं काय उरणार, इथे उरणार विद्यार्थी मित्रांनो 1 इक्वल टू 4 इंटू 0 0 राईट. तर या प्रकारे आपल्याला समीकरण मिळालं. तुम्ही लिहू शकता इष्टवर्ग समीकरण 4x² - 1 इक्वल टू 0 हे आहे. त्यानंतर त्यातलं चौथं लिहितं विद्यार्थी मित्रांनो. बघा 2 मायनस √5, त्यानंतर आहे कॉमा 2 प्लस √5. इथे अल्फा हा आणि बीटा हा राईट. सूत्र परत लिहूया x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा आणि बीटा इक्वल टू 0. इथे काय होणार, x² मायनस अल्फाची किंमत आहे 2 मायनस √5. ओके, अल्फाची किंमत प्लस बीटाची किंमत आहे 2 प्लस √5 इंटू एक्स, हा वाला एक्स प्लस अल्फाची किंमत काय विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 मायनस √5, त्यानंतर इथे कंटिन्यू लिहा इंटू बीटाची किंमत आहे 2 प्लस √5 राईट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठे कुठे कटतं ते बघूया. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, सॉरी इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, हे कटणार आणि 2 + 2 4 होणार. तर x² मायनस इन ब्रॅकेट 4 इंटू एक्स प्लस, समजा विद्यार्थी मित्रांनो याचा आपण काही गुणाकार केला राईट, हे ब्रॅकेटमध्ये होतं. तर बघा याला मी वेगळं करून दाखवतो. इथे 2 मायनस √5 इंटू 2 प्लस √5 आहे, त्याला इकडे साईडमध्ये लिहित आहे मी. बघा 2 मायनस किती 5 आणि इथे इंटू होता म्हणून आपण असा ब्रॅकेट ठेवूया, असं लिहू शकतो 2 मायनस √5. ओके, आणि इथे काय आहे इंटू 2 प्लस √5, 2 इंटू 2 4, 2 इंटू √5 म्हणजे प्लस 2 √5. ओके, हे झालं. आता हे मायनस √5 इंटू, बघा ह्या दोनला ह्या दोघांसोबत गुणलं, त्यानंतर याला आपण ह्या दोघांसोबत गुणूया राईट. याला मी दोघांसोबत गुणलं 2 इंटू 2 4, 2 इंटू √5 म्हणजे काय होणार 2 आणि √5, 2 इंटू √5 राईट. आता हे मायनस साईन देऊया, तर इथे बी तसं होणार मायनस √5 इंटू 2, तर 2 √5 मायनस साईन मायनस दिलं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय होणार, आता ही पद याच्यासोबत गुणलेलं आहे,
आता हे पद ह्या लास्ट सोबत गुणूया, तर इथे 2 वेळा आहे गुणाकार, पण इथे काय होणार मायनस √5 होल स्क्वेअर स्क्वेअर देऊ शकतो आपण किंवा होल स्क्वेअर देऊया, पण स्क्वेअर दिलं तरी चालते कारण ह्या दोघांचा गुणाकार केला मी ते काय दिला आपण वर्ग दिलेला आहे. राईट विद्यार्थी मित्रांनो, तर याची किंमत बघूया. बघा हे प्लसमध्ये आहे मायनसमध्ये काटलं तर काय होणार 4 मायनस √5 त्याचा काय वर्ग एवढं उरणार. तर आपण जे उरलं ते लिहून टाकूया. इथे 4 मायनस √5 आणि काय त्याचा होल स्क्वेअर. तर बघा इथे एक्स स्क्वेअर मायनस 2 + 2 4 इंटू हा डबल एक्स स्क्वेअर जसा आहे तसा 2 + 2 किती 4 इंटू हा एक्स. आता यांचा गुणाकार केला त्याची किमती लिहूया. काय आहे लास्टला आन्सर याचं 4 मायनस √5 त्याचा काय वर्ग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय होणार बघा एक्स स्क्वेअर मायनस 4x एक्स स्क्वेअर मायनस 4x 4 इंटू एक्स 4x. त्यानंतर काय होणार प्लस 4 आणि हे 5चा √5चा वर्ग केला तर इथे काय होणार 5, पण इथे मायनस साइन आहे तर मायनस देऊया आणि याचा वर्ग काय होणार 5. तर पहा √स्क्वेअरला जर वर्ग दिला तर काय होणार 5. मी तुम्हाला आधी समजून सांगितलं, तुम्हाला कळलं असं कसं केलं तर. त्यानंतर उत्तर येणार शेवटी एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1. 5 मधून 4 गेले, एक पण मोठ्या संख्येचं चिन्ह इक्वल टू काय इथे 0, इकडे पण 0. तर विद्यार्थी मित्रांनो हळूहळू तुम्ही व्हिडिओला पॉज करून समजून घेऊ शकता, कारण थोडंसे हार्ड वाटलं असेल तुम्हाला, पण ट्राय करा समजण्यासाठी. काही कठीण नाही आहे. इथं थोडीशी खोडताळ झाली समजून घ्या. इथं छोटासा ॲक्ट झाला तो मी मोठा केला होता. तर पुढचा प्रश्न बघूया. पाचवा बघा एक्स स्क्वेअर मायनस 4k x प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 4k x प्लस k प्लस 3 इक्वल टू 0 दिलेले समीकरण आहे हे. पण ह्या चौथा प्रश्न मी वाचत आहे, पुस्तक जवळ ठेवा. बघा एक्स स्क्वेअर मायनस 4k x प्लस k प्लस 3 इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराची दुप्पट आहे, तर k ची किंमत काढा म्हणत आहे. तर आपण हे समीकरण सोडूया आणि त्याला कम्पेअर करूया आपल्या सूत्रानुसार. बघा समजा याला आपण a मानूया, याला आपण b मानूया आणि ह्या दोघाला आपण c मानूया. राईट. तर बघा a इक्वल टू काय 1, b इक्वल टू मायनस 4k आणि चल आहे आपल्या केला पण पकडायची किंमत काढायची आहे म्हणून मायनस 4k पकडला. त्यानंतर c इक्वल टू काय आहे 2 आहे k प्लस 3 k पण पकडायचं आहे. आपण कोणाला कोणत्या सूत्राला कम्पेअर केलेलं आहे या सूत्राला. बघा एक्स स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 शी तुलना करून. राईट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय म्हणत आहे प्रश्नामध्ये की मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट असते, तर आपल्याला सूत्र वापरावे लागेल. ठीक आहे, सूत्र कोणतं तेच अल्फा प्लस बीटा. हे सूत्र मी तुम्हाला 2.5च्या सुरुवातीला शिकवलेलं आहे, बघून घ्यायचा व्हिडिओ तुम्ही. याचं सूत्र आहे अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b अपॉन a. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b म्हणत आहे, तर मायनस बाहेर ठेवूया आणि b ची किंमत काय आहे इथे बघा. b ची किंमत आहे -4k याला ब्रॅकेटमध्ये ठेवूया आणि a ची किंमत आहे 1. तर याची किंमत येणार मायनस मायनस प्लस होणार. या अल्फा प्लस बीटाची किंमत येणार प्लस 4k. मायनस मायनस प्लस झालेला आहे. राईट. या प्रकारे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे पहा अल्फा इंटू बीटा इक्वल टू काय होणार सूत्र c अपॉन a. तर बघा सूत्र तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याची किमती ठेवूया. बघा अल्फा इंटू बीटा होता, त्याची सूत्र आहे c अपॉन a. तर बघा c ची किंमत आहे k प्लस 3 आणि a ची किंमत आहे 1. उत्तर काय येणार k प्लस 3 ला 1 ने आपण भाग देऊया, डिवाइड करूया. तर काय उत्तर येणार k प्लस 3. दिलेल्या माहितीनुसार पहा a प्लस अल्फा प्लस बीटा ची किंमत अल्फा इंटू बीटाच्या दुप्पट आहे म्हणत आहे. त्या विधानावरून समजा आपण त्यांच्या किमतीला काही नंबर देऊया, जसं की पहिल्याची किंमत निघालेली आहे इथे
4k, त्याला 1 देऊया. आणि दुसऱ्याची किंमत निघालेली आहे k प्लस 3, त्याला आपण 2 नंबर देऊया. तर इथे लिहूया फ्रॉम 1 and 2. तुम्ही मराठी लिहू शकता 1 व 2 वरून. ठीक आहे. तर कम्पेअर करूया दोघाला. इथे काय म्हणत आहे 4k म्हणजे अल्फा इंटू बीटा हे काय दुप्पट आहे कोणापेक्षा, अल्फा प्लस बीटापेक्षा, असं प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. आपण त्याच प्रकारे लिहूया 2k प्लस 3. दोघाला कम्पेअर करत आहोत. दोघांच्या व्हॅल्यू लिहिल्या, एक लेफ्टला आणि एक राईटला. तर अल्फा प्लस बीटाची आहे 4k आणि अल्फा इंटू बीटाची आहे k प्लस 3, पण हे दुप्पट आहे म्हणजे ते 2 दिले. प्रश्नानुसार लिहायचा विद्यार्थी मित्रांनो. याला सोडूया. 4k इक्वल टू 2 इंटू k 2k, 2 इंटू 3 3 2 6, पण इथे प्लस साईन आहे, प्लस 6. किंमत काढूया. 2k ला इकडे आणूया. तर काय होणार 4k, 2k ला इकडे आणलं मायनस 2k इक्वल टू 6. 4k मधून 2k गेला तर 2k, मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस इक्वल टू 6. k ची किंमत कायची असेल 6. 2 खाली गेले किंवा दोन्ही बाजूने 2 न भागलं बा. 2k इक्वल टू 6, k इक्वल टू 6 आणि 2 खाली पाठवले. k ची किंमत काय येणार पा, बेत्रिक 6. k ची किंमत मिळाली आपल्याला. याला वाक्यामध्ये लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, k ची किंमत 3 आहे असं या प्रकारे. तर